समझ में आती है कि ये बिन बुलाए मेहमान कौन है यहाँ पे। ओके, इसलिए हमें हमारे कोच का कोड नंबर यहाँ पे लिखना बहुत ही जरूरी है। आपका मोबाइल कौन सा भी हो, मगर आपके मोबाइल का नाम नहीं, आपका खुद का नाम लिखना है। ओके, तो चलो तैयारी हो गई है, वीडियो ऑन है, एसी फैन आपका बंद है, और अब हम जाएंगे वर्कआउट की ओर। आज का वर्कआउट बहुत ही बढ़िया, एनर्जेटिक, पावरफुल होने वाला है। और उनको इनवाइट करेंगे। हेल्प अस वेलकम इंटरनेशनल वेलनेस कोच मिस्टर कांतिलाल राठौर सर फ्रॉम पिंपलगांव बसवंत मिनी दुबई, ऐसा कुछ तो बोलते हैं। तो चलो उनके साथ अभी हम वर्कआउट करेंगे। रेडी? यस। चलो सभी लोगों ने भी बताने हैं अपने अपने एनर्जी का गुड फ्लेवर। मॉर्निंग मैडम, गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मैडम, मैडम, गुड मॉर्निंग मैडम। गुड कश्मीरी मॉर्निंग कावा, सर, गुड मॉर्निंग मैडम, तुलसी गुड फ्लेवर, मॉर्निंग नंदुरबार। गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मैडम, मैडम, लेमन फ्लेवर। जमपूर लेमन फ्लेवर। चलो अभी फर्स्ट पेज पर आना है, और फर्स्ट पेज पर आकर हमें कोच को फॉलो करना है। तो चलो, आज सारे लोग उठ चुके हैं शायद वर्कआउट के लिए। अरे वाह, बहुत बढ़िया। चलो अभी वर्कआउट करने वाले हैं। वार्म अप करना बहुत ही जरूरी है। वार्म अप करेंगे तो आपकी बॉडी प्रिपेयर हो जाती है, तैयार हो जाती है कार्डियो के लिए। अगर आप कार्डियो नहीं करते हो, वार्म अप नहीं करते हो और डायरेक्टली कार्डियो करते हो, तो आपके हार्ट के लिए कुछ प्रॉब्लम क्रिएट हो सकते हैं। तो हमें कंपलसरी वार्म अप करना ही है। ओके, चलो बहुत बढ़िया। गाना भी लगाएंगे। और आज का जो प्राइम टाइम है ना, वो बहुत ही बढ़िया है, मैं बीच बीच में बताऊंगी। ओके। जो भी चाहो वो मैं पाऊं जिंदगी में, जीते जाऊं। चांद तारे तोड़ लाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊं। बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। चांद तारे तोड़ लाओ, सारी दुनिया पर मैं छाऊं। बस इतना सा ख्वाब है, इतना सा ख्वाब है। यार तू भी सुन जरा, आरज़ू मेरी है क्या, मैं क्या बन जाना चाहता हूँ। मैं कहाँ खराब हूँ, मैं तो लाजवाब हूँ, मैं ये मनवाना चाहता हूँ। मान जा ऐ खुदा, कितनी सी है दुआ, मैं बन जाऊं सबसे बड़ा, मैं बन जाऊं सबसे बड़ा। मेरे पीछे मेरे आगे हाथ जोड़े दुनिया भागे, बस
इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। शान से रहूं सदा, मुझ पे लोग हो फिदा, हसीनाए भी दिल हो खोती। दिल का ये कमल खिले, सोने का महल मिले, बरसने लगे हीरे मोती। हे मान जा ऐ खुदा, इतनी सी है दुआ, मैं ज्यादा नहीं मांगता, मैं ज्यादा नहीं मांगता। सारी दौलत, सारी ताकत, सारी दुनिया पर हुकूमत, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है, बस इतना सा ख्वाब है। यस, वॉर्मअप झालंय आणि कार्डिओ वर्कआउटला सुरुवात पण झालेली आहे. यस, तर खूप सुंदर पद्धतीने वर्कआउट सुरू आहे. ज्यांची व्हिडिओ ऑन आहेत ते करतायत आणि ज्यांची व्हिडिओ बंद आहेत मे बी ते झोपलेलेच आहेत. दुसरी गोष्ट, प्रॉपर ड्रेस वेअर केलेला नाहीये. तिसरी गोष्ट, ते फक्त बघायला आलेले आहेत. एनर्जी फ्युल वगैरे काहीच नाही, फक्त बघू काय चाललंय काय नाही, प्रॉपर करतात की नाही. कदाचित म्हणजे त्यांना या ठिकाणी फक्त एक गायडन्स म्हणून, चला बाबा आमच्या कॉलवर कसं चाललंय काय चाललंय पाहता का तुम्ही, म्हणून बोलवलेलं असू शकतं. असं काही आहे का? नाही ना. मग करताच येत वर्कआउट तर व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केला की एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो, आपण चांगल्या पद्धतीने वर्कआउट करतो आणि रिझल्ट पण आपला अनबिलिव्हेबल येतो. ओके, तर त्याला करा बरं व्हिडिओ ऑन पटापट. नाव घ्यायची वेळ येऊ देऊ नका. ओके, आणि तुमच्यामुळे इतरांना डिस्टर्ब पण करू नका. येस, कम ऑन. Oh, what's your name? अय्या, तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? DJ Dipsy. बोले तो बोले तो बोले तो बोले तो बोले तो मास्टर में मास्टर। बोले तो बोले तो बोले तो बोले तो बोले तो बिंदास डॉक्टर। बोले तो बोले तो बोले तो बोले तो बोले तो बेमिसाल एक्टर। बोले तो बोले तो बोले तो Espolito, Espolito, शाळा character. बटेरे को सीधा चला दो, सीधे को टेढ़ा बना दो, रोते को झट से हंसा दो, हंसते को फट से रुला दो। हे स्टाइल मेरा स्माइल, स्टाइल मेरा स्माइल, ना कर दे दिल तेरा क्रैक क्रैक क्रैक। अय्या, तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई, अरे MBBS। DJ Dipsy.
टिप्सी। हर तरफ लव का माहौल होगा, दिल की धड़कन पे कंट्रोल होगा, देख कर हमको दुनिया चलेगी, पर अपनी लाइफ मजे में चलेगी। सपना ये अपना, सपना ये अपना, सपना ना होगा ये ब्रेक ब्रेक ब्रेक। તારું નામ શું છે? ઉઠ બેડ ના. मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई MBBS, मुन्ना भाई, अरे MBBS। फॅन सुरू असणाऱ्यांनी फॅन बंद करायचे आहेत. मोबाईलच्या नावाने जॉईन आहात तुम्ही, तुमचं नाव टाकलेलं नाही पण तुमचा फॅन सुरू आहे. जर तुम्ही वर्कआउट करत आहात तर तुम्हाला फॅन बंद ठेवणं कंपल्सरी आहे. कारण ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो आपल्या शरीरातला घाम बाहेर पडत असतो आणि जर फॅन बंद सुरू केला तर काय होणार, तो घाम मध्येच थांबणार आणि तो अर्धवट आत पण नाही बाहेर पण नाही, अर्धवट मध्येच अटकला घाम तर आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आपल्याला काय करायचंय, पूर्णतः आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडावे असं वाटतंय तर आपल्याला फॅन बंद करून वर्कआउट करायचा आहे. आपल्याला कृत्रिम हवा नको, नैसर्गिक हवा चालेल. तुम्ही कुठे टेरेसवर वर्कआउट करताय किंवा ग्राउंडवर करताय, गॅलरीत करताय तर नो प्रॉब्लेम, ओके. परंतु आपल्याला फॅन एसी सुरू करायचा नाही. चला समजलं? येस. तर आजचा प्राईम टाइम जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याच जणांची मुलं बाहेर शिकण्यासाठी, शिक्षणासाठी बाहेर आहेत आणि त्या मुलांच्या बाबतीत प्रॉब्लेम असा होतो की बाहेरचं खाणं, बऱ्याचदा तर ते म्हणजे मोठमोठ्या सिटीमध्ये राहतात, त्या ठिकाणचं खाणं पिणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी जे काही पद्धतीचं अन्न मिळतं त्याचे काय परिणाम मुलांच्या शरीरावर होऊ शकतात, त्याला पर्याय म्हणून आपण काय केलं पाहिजे. आणि आजकालची जी परिस्थिती आहे किंवा मानसिकता आहे तर त्यामुळे मुलांवर काय परिणाम होतात याविषयीचा आजचं प्राईम टाइम आहे. आणि प्राईम टाइम घेणाऱ्या व्यक्ती सुद्धा स्वतः नोकरी निमित्ताने बाहेर आहेत आई वडिलांपासून आणि ते स्वतःचे पण काही एक्सपिरियन्स शेअर करणार. त्यानंतर आज एक खूप महत्वाचा एक्सपिरियन्स शेअर होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत थांबायचे, कुठेही जायचं नाही. कोणी आपापलं काम करत करत तुम्ही प्राईम टाइम ऐकू शकता, ओके. चलो विथ कोच विथ जबरदस्त म्युझिक. गिरीश का सुनने का गाना, गिरीश का पाय या ठिकाणी पाय वरती घ्यायचे, मान खाली घ्यायची रे, हात खाली घ्यायचे रे, पाय वरती घ्यायचे, ओके. कोणती स्टेप करताना ऍक्युरेसीवर भर द्या. नुसती स्पीड देण्यापेक्षा ऍक्युरेसी खूप महत्वाची असते. जर तुम्हाला रिझल्ट हवाय तर ऍक्युरेसी नाही तर कित्येक लोक कित्येक दिवसापासून वर्कआउट करतात तरी पोटाचा घेर तेवढाच. गणपत बजाना काय को बंद किया? आज न छोड़ूंगा तुझे, तूने क्या समझा है मुझे,
थकवाला, एनर्जी कमी आहे असं वाटलं की पटकन खाली बसायचं आणि एनर्जी घ्यायचं. कोच घेतील तेव्हाच एनर्जी घेतलं पाहिजे असं अजिबात नाही. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे आणि आपली गरजही वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटतंय तेव्हा तुम्ही खाली बसून एनर्जी घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. पण त्याच्यासाठी आपल्याकडे एनर्जी कासावं लागतं. नाही तर काय घेणार मग? किचन मध्ये जाणार, पाणी पिणार, इकडे तिकडे फिरणार, टाइमपास करणार, नाही का? असं काही करू नका. फ्री मध्ये लिंक मिळाली, पण आपल्याला शरीर जरी आपल्याला फ्री मध्ये मिळालं असेल ना तरी खूप अमूल्य आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे फ्री मध्ये जरी गोष्टी असतील तरी पण त्याची किंमत करायला शिका. डीजे यश YN चिकनी चिकनी पतली कमर आरती बेन मॅम, उठा 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 उठा. इतक्या वेळ पण नाही बसायचं. एनर्जी घेतलं का लगेच स्टार्ट करायचे. कम ऑन. कांबळे सर, राणी मॅडमचे लाड नका करू. लाड करून तर एवढं वाढून ठेवलंय. बोलवा. डीजे यश YN यस, बीटीसी 27 जी आहे ती काल लास्ट डे होता. आज बीटीसी संपलेली आहे. आज तुम्हाला 8-8:30 पर्यंत स्वतःचं वजन जे आहे ते पाहायचंय किती आहे आणि त्या वजनाचा काट्यावरचा फोटो आपल्या कोच कडे पाठवायचा आहे. आधीचं वजन आणि आत्ताचं वजन, बिफोर आफ्टरचे फोटो तयार करणार आहोत. आता झालेला बदल जो आहे त्याचा फोटो पण आपल्या कोच कडे पाठवायचा आहे, जेणेकरून तुमचे रिझल्ट लावण्यासाठी ते जास्त सोपं जाईल. आणि नेक्स्ट बीटीसी 28 जे आहे त्याचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण स्किन बीटीसी सुद्धा घेणार आहोत. स्किन बीटीसी नाही म्हणता येणार त्याला, STC, स्किन ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज. तर त्याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन त्याच वेळेस तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला जर तसा सहभाग घ्यायचा असेल तर त्वरित आपल्या कोच कडे संपर्क करायचा आहे. It's Monil Remix. जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की
चिट्टे सूट ते दाग पै गए। यस, शेवटचे 5 मिनिट आणखी आपण कार्डिओ वर्कआउट करणार आहोत आणि त्यानंतर ऍप्स वर्कआउट कडे जाणार आहोत. आणखी 5 मिनिट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि प्रत्येक स्टेप काउंट करायची आहे. ओके, मिनिमम 15 वेळा आपल्याला एक स्टेप करायची आहे. यस, एका बाजूने 15 वेळा केलं तर दुसऱ्या बाजूने 15 वेळा करायचे आणि जी पण स्टेप करणार त्याच्यामध्ये ऍक्युरेसी असलीच पाहिजे. स्पीड पेक्षा ऍक्युरेसीवर भर द्या, कारण ऍक्युरेसी तुम्हाला रिझल्ट देणार आहे. ओके, त्याच्यामुळे प्रॉपर आणि दोघं बाजूनी सेम करायचं. बरेच जणांना काय करतात, स्टेप बघतात तिकडेच बघत बसतात, स्क्रीनकडेच पाहत बसतात. काय आहे, कसं आहे, काय नाही, एक स्टेप पाहिजे आणि तीच स्टेप रिपीट करायची 15 वेळा. एका बाजूने 15 वेळा केले तर दुसऱ्या बाजूने 15 वेळा, एका बाजूने 20 वेळा केले तर दुसऱ्या बाजूने 20 वेळा. अशा पद्धतीने आपल्याला स्टेप्स काय करायचे आहेत, प्रॉपर पद्धतीने दोघही बाजूने समान करायचे आहेत. नाहीतर एका बाजूचं वजन कमी होणार, एका बाजूला राहणार. आणि ज्यांना वेट गेन करायचे त्यांचं एका बाजूचं वजन वाढणार, एका बाजूचं तसंच कमी राहणार. तर ते विद्रूप दिसेल ना, चांगलं नाही दिसणार ना. मग असं चांगलं करायचं वर्कआउट. ओके, वाव, जबरदस्त. 220 पार्टिसिपेंट्स वर्कआउट करतायत. एका दिवसावर 2 पेक्षा जास्त व्यक्ती पण वर्कआउट करतायत. आणि श्रीकांत कुमार अग्रवाल सर कित्येक दिवसापासून बिचारे एकटेच वर्कआउट करतायत. घरातले मेंबर जरा ऍड करून घ्या सर. याला स्वार्थीपणा म्हणतात. एकट्याने वर्कआउट करणं चांगलं नाही. जे जे एकटे करतात ते स्वार्थी लोक आहेत असं मला म्हणायचंय. कळलं ना? तुम्हीच नाही, सगळेच जे एकटे आहेत ते. तर आजचं प्राईम टाइम अजिबात मिस करायचं नाही. आज बांबूस्टिक वर्कआउट आहे. अरे वा, मी तर विसरले होते. बघा कसे कोच आहेत. याला म्हणतात इंटरनॅशनल वेलनेस कोच, जे काहीच विसरत नाहीत. हा, चला आता बरेच जण म्हणले आता काय करायचं बाबा, स्टिकच नाही. नामदेव नागरे सर म्हणले आम्ही शेती आमच्याकडे, पण आमच्याकडे काठीच नाही, काय करणार, शोधा शोधा. किती दिवस झालं कॉलवर येताय, वर्कआउट करताय. संदीप सर तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही पण त्याचा गैरफायदा घेता. हा, चला पटापट स्टिक शोधा, काहीतरी घ्या आणि छान पद्धतीने कोचला फॉलो करायचंय. आपल्याला सुंदर रिझल्ट मिळवायचा ना, मग थोडं एक्स्ट्रा करावं लागेल. आणि आजचा प्राईम टाइम अजिबात मिस करायचा नाही, कारण आजचा प्राईम टाइम जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल आपली मुलं कुठं बाहेर आहे शिकायला, कुठे असं कुठं बाहेर गावी आहेत नोकरी निमित्ताने, आपल्या नातेवाईकामध्ये असतील, आपले नातू होतील, आपले पुरी भाचा असू शकतो, भाची असू शकते, त्यांच्यासाठी आपल्याला प्राईम टाइम ऐकायचा. ओके, जबरदस्त पद्धतीने राठोड सर वर्कआउट करून घेतायत, प्रॉपर पद्धतीने तुम्ही फॉलो करतायत. व्हेरी गुड. नागरे सर, जाऊ द्या, नसली स्टिक म्हणून काय झालं, आज मात्र शेतात जाऊन स्टिक घेऊनच या, एक काठी आणाच, कामाला येईल तुमच्या घरात पण.
कमरिया करेला पालो DJ Sidoy Remix, Salboni se. पाय जरा वरती उचला, वरती घ्या थोडासा. त्रास होणार आहे. पेन नाही तो गेन नाही, तकलीफ नाही तो लाभ नाही. आपल्याला सगळं अलगद अलगद पाहिजे. खाली वस्तू पडली ती वाकायचं नसतं, ती घ्यायला सुद्धा कंटाळा येतो. मग कोणाला तरी सांगतो, मुलाला सांगतो, मुलीला सांगतो, बायकोला सांगतो, एवढी वस्तू उचलून दे रे, दे ग. हा, आणि मग त्याच्यामुळे झालं इतकं लाड केले त्या पोटाचे, ते पोट एवढं मोठं वाढून बसलंय. त्याला थोडा त्रास होऊ द्या. आणि बऱ्याचशा महिला पण आहेत त्याच्यामध्ये. कोळीचा पाय उचला, वरती जाऊ द्या. काय भांडे बिंडे पडणार नाही, पाय उचला. बुला दूंगा मेरी मोहब्बत सुन, मैं ये मशवरा दूंगा. आपल्याला आणखी खूप सारं वेट लॉस करायचंय. तुम्ही धुळ्यात असा, दिल्लीला असा, मुंबईला असा, दुबईला असा, कुठे असा वर्कआउट कम्प्लीट करायचा आहे. बिलकुल एक्सक्यूज द्यायचं नाही. प्रत्येकाला सांगून ठेवते, कारण देणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कारण देत नाही. कुठे तुम्ही आता रोज प्रवास करणार, मग काय रोज वर्कआउटला आपण असा गॅप द्यायचा आहे का? आपलं वर्कआउटचा कॉस्ट्युम म्हणजे टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि आपले शूज, बाकीच्या वस्तू घरी विसरलं तरी चालेल, पण आपलं न्यूट्रिशन अजिबात कुठेही जाताना विसरायचं नाही. आज आम्ही चाललोय दुबईला, आम्ही एक बॅग तर नुसती न्यूट्रिशनची, वर्कआउटच्या कपड्यांचीच भरून घेतलीये. आलं का लक्षात? रोंटे सर बसा बसा बसा. तर ऍप्स वर्कआउट सुरू झाले. रोंटे सर कुठे फिरता इकडे तिकडे, जागा सापडत नाही का? ती काय तिथंच आहे ना, खाली बसा. बसले, व्हेरी गुड, शाबास. बऱ्याच जणांना आपल्याच घरात जागा सापडत नाही बसायला. चला देवीदास ठाकरे सर, देवीदास ठाकरे सर, मला तुम्हाला बोलायचंच हो. इकडे पुढे या बरं. तुम्ही सगळं जगापेक्षा वेगळंच करत असतात.
बाकीचे लोक वेगळंच वर्कआउट करतात, तुम्ही वेगळंच वर्कआउट करतात, काय कळत नाही मला तुमचं. ठाकरे सर पुढे या जरा. ठाकरे सर, देवीदास ठाकरे सर, चला अनम्यूट करा, अनम्यूट करा. इकडे 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 इकडे. चला 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 माईक, हा माईक अनम्यूट करा. स्क्रीनवर मेसेज आलाय त्याला टच करा. माईकचं चिन्ह आहे त्याच्यावर टच करा. आडवी रेषा आहे, लाल आडवी रेषा आहे त्याच्यावर टच करा. व्हेरी गुड मॉर्निंग सर. एनर्जी फ्युल घेताय का? हो मॅडम. आणि मग ते बाकीचे वर्कआउट करतात ते वेगळंच का बरं करत असतं? तुम्हाला खूप घाई असते, कुठे जायचं असतं तुम्हाला? कुठेच नाही. हा बरं बरं. आता करा बरं ऍप्स वर्कआउट यांच्या सगळ्यांसोबत. छान करता तुम्ही वर्कआउट, किती सुंदर वर्कआउट करता बरं तुम्ही. तेवढा कॅमेरा थोडा पुसा, चांगले दिसत नाही तुम्ही. म्हणजे तुम्ही दिसायला छान आहेत पण ते कॅमेरा खराब झालाय, तेवढा कॅमेरा थोडा पुसून घ्या. कमल झांबरे मावशी, वर्कआउटचा ड्रेस घालायचा आहे कंपल्सरी. आजच बाजारात जाऊन ड्रेस घेऊन या स्वतःला. नीट 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 करा, नीट करा. थोडस थांबून घ्यायचंय. अशी बॉडी आहे ना, थोडस बघायचं, स्टॅमिना चेक करायचा. स्पीडने करतो त्यावेळेस नाही लक्षात येत, पण थोडस शांततेत केलं ना आपला स्टॅमिना आपल्याला चेक करता येतो. ऍप वर्कआउट मध्ये आपल्याला स्टॅमिना पण चेक करायचा असतो. आपलं डायजेशन पण प्रॉपर होतं, फ्लेक्झिबिलिटी वाढते, कंबरदुखी पाठदुखीचा त्रास होत असेल त्याच्यात पण आराम मिळतो. रंभाबाई नागरे मॅडम, पोराचं लग्न जवळ आले, एवढ्या जोरात जर चेहरा पुसला तर काळा होऊन जाईल. दिनकर नागरे सर, छान करतायत, छान करतायत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कावेरी कोकाटे मॅडम, चटई मॅट बीट काहीतरी घ्यायचं, खाली डायरेक्ट तसं वर्कआउट करायचं नाही. जमतंय जमतंय पाडवी सर, डॉक्टर पाडवी सर, जमतंय. जरा ट्राय करा. जमतंय. पाय सरळ ठेवा, गुडघ्यात वाकू नका. सरळ सरळ. माधुरी मॅडम, व्हेरी गुड. आणि माधुरी राऊत मॅडम, मध्ये मध्ये गॅप नाही द्यायचा. आता सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. जनरली जेंट्सच्या बाबतीत असं होतंय, पाय वाकडा तिकडाच, गुडघ्यात वाकलेलेच पाय. जरा सरळ करण्याचा प्रयत्न करा. स्वभाव वाकडा असला तरी चालेल, पण पाय सरळ ठेवा.
केल्याशिवाय कमी होणार नाही. जे ओव्हरवेट आहे, ज्यांचं खूप वजन वाढलंय, त्यांनी दुर्लक्ष करू नका. बीटीसीच्या बॅच मध्ये जोपर्यंत तुम्ही आयडियल पॅरामीटर्स वर येत नाही तोपर्यंत सातत्याने बीटीसी कंटिन्यू करायची आहे. नाही तर वर्षानुवर्ष वर्कआउट करत बसले तरी उपयोग होणार नाही. आवतडे मॅडम बसू नका. रेखा आवतडे मॅडम. नामदेव भोये काका एकटे एकटे वर्कआउट करताय. मावशीला नाही उठवलं तुम्ही. असं नाही करायचं. दोघांनी सोबत जोडीने आणि गोडीने वर्कआउट करायचं. आता वय का भांडायचं. शेवटचा एक मिनिट. चलो कमॉन कमॉन कमॉन. स्टॅमिना चेक करा. त्याला पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. चलो संजना अँड संदीप सावंत सर, इकडे काय चाललंय तुमचं? काय चाललंय इकडे? लक्ष द्या जरा. समोर स्क्रीनवर कोणाचा तरी माईक अनम्यूट दिसतोय. मध्ये मध्ये आवाज येतोय. ओके, ठाकरे सरांचाच होता. चला, याच्यानंतर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे एन्जॉय. आणि राठोड सरांना तर बाबा बाबा इतकं आवडतं ना हे झुंबा सेशन. मी तर म्हणते वर्कआउट मध्ये कमी कॅलरीज बर्न करतात ते, पण झुंबा सेशन मध्ये जास्त कॅलरीज बर्न करतात. नुसते उड्या मारतात. एवढी एक्साइटमेंट असली पाहिजे आपल्यामध्ये. नाही तर आपल्या चेहऱ्यावर 12 वाजलेले, आपलं शरीर वाकत नाही. अहो, आजपर्यंत नाही केलं म्हणून काय झालं? इथून पुढे आयुष्य सुरुवात होऊ शकते ना. कुठल्याही वयात आयुष्याला सुरुवात करू शकता. प्रमिला मॅडम नीट पडल्या बिडल्या तर डोक्या बिक्याला लागेल. मॅडम म्हणणार कस काय मॅडम तेवढं बारीक लक्ष? आमचं सगळ्यांवर बारीक लक्ष आहे, कारण तुम्हाला बारीक करायचंय ना आम्हाला. चलो चलो कमॉन, रेज हँड करा. रेज हँड केलं तर मी तुम्हाला स्पॉटलाइट करेल, नाही तर बाकीच्यांना स्पॉटलाइट आलेले बघा. तुम्ही मात्र तशीच राहा. त्याला कोणाकोणाला वाटतं स्पॉटलाइट केलं पाहिजे? काही लोक ना फक्त वर्कआउट वगैरे करत नाहीत, पण ते ना फक्त झुंबाच्या वेळेस येतात आणि रेज हँड करतात. बरोबर आहे की नाही? आता कोणाचं नाव घेऊ? जाऊ दे, वाईट वाटेल त्यांना. चला वाक सर, तुम्ही खूपच मस्त घेतलं बाबा. चला ओके. चला आता प्रॉपर स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे. जितका वर्कआउट, कार्डिओ, वॉर्मअप, झुंबा, ऍप्स, बांबू स्टिक वर्कआउट हे सगळं महत्वाचं आहे. तितकंच महत्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेचिंग, प्रॉपर कुलिंग डाऊन. कारण जर आपण प्रॉपर स्ट्रेचिंग केलं नाही तर आपली बॉडी पेन करणार. पेन म्हणजे त्रास होणार. नाही तर म्हणा पेन कस काय, असा त्रास होणार उठायला बसायला. मग आपल्याला असं वाटेल अरे बापरे हे अवघड दिसते, माझ्याच्याने होणेच नाही असं वाटतं. ओके, पहिले 4-5 दिवस असेच असतात, पण याच्यावर ज्याने मात केली तोच यशस्वी होतो. नाहीतर ज्याने मात केली, काही लोक संध्याकाळी सांगतात मॅडम सर आम्हाला सकाळी उठवा, आम्ही उठणार. आणि सकाळी फोन केला की फोनच उचलत नाही. कसं काय व्हायचं मग? वेळेत येत नाहीत, उशिरा येतात. वेळेत जॉईन करत चला. आणि आजचा प्राईम टाइम अजिबात मिस करू नका. खूप महत्वाचं प्राईम टाइम सेशन आणि त्याच्यात एक एक्सपिरियन्स ऐकायला मिळणार आहे, तो खूप महत्वाचा आहे. अजिबात मिस करू नका. ओके.
जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है, ओ आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है। एक बार यूं मिली मासूम सी कली, एक बार यूं मिली मासूम सी कली, हो खिलते हुए कहा खुशबाश में चली। देखा तो यही है ढूंढा तो नहीं है पल जो ये जाने वाला है, ओ आने वाला पल आपकी जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है। एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, एक बार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहाँ दास्तां मिली लम्हा कहीं नहीं। थोड़ा सा हंसा के थोड़ा सा रुला के पल ये भी जाने वाला है, ओ आने वाला पल जाने वाला है। हो सके तो इसमें जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला है, ओ आने वाला येस, थँक्यू. त्याला प्रॉपर स्ट्रेचिंग झालीये. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण खूप सुंदर असा व्यायाम केलाय. आता मानसिक स्वास्थ्य जोपर्यंत आपलं चांगलं नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कोणतीही गोष्ट शारीरिक स्वास्थ्यासाठी करा त्याचा उपयोग होत नाही. मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे आणि त्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपले विचार सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि त्या सकारात्मक विचारांसाठी आपण करणार आहोत ते म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स. आपण ऐकले पाहिजे रोज सकाळी. अफर्मेशनच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. खाली बसायचं, थोडा वेळ काढायचा, चारुशीला मावशी, इकडे तिकडे फिरायचं नाही. मस्त झोपा वाटल्यास, झोपा म्हणजे शवासनामध्ये पाठीचा कणा ताठ राहील अशा पद्धतीने बसायचंय. वज्रासन, पद्मासन, शवासन तुम्हाला जे योग्य वाटतं ते, पण पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे. कानावर पडणारे आपले जे बोल आहेत ते आपल्याला रिपीट करायचे, बोलायचे. म्हणजे एका ठिकाणी चित्त राहतं, नाही तर मग कुठतरी फिरतं इकडे तिकडे, ड्युटीवर जातं, स्वयंपाकघरात जातं. तर चला आता बसा खाली. प्राइम टाइम मिस करू नका. प्राइम टाइम खूप महत्वाचा आहे. सोच ही आपके जीवन का आईना है. जैसा आप सोचते हैं वैसा ही आप बनते हैं. पूरा ध्यान
केवल शब्दों पर केंद्रित करें और स्वयं पर पूर्ण विश्वास के साथ हर शब्द को अपने अंतर्मन की गहराइयों तक महसूस करते हुए अपने मुंह से भी इन शब्दों को दोहराइए। चलिए एक गहरी सांस लेते हुए शुरू करते हैं। मैं शांति और विश्वास के साथ आज के दिन का स्वागत करता हूं। मैं शुक्रगुजार हूं सूर्य की हर किरण का जो हर सुबह मुझे नए अवसर दिखाती है। मेरा आज का दिन बहुत ही शानदार नए अवसरों से भरा हुआ और मेरे सही फैसलों का दिन है। मैं स्वस्थ, सुंदर, सुखी और सुरक्षित हूं। मैं अतीत में खुद की और दूसरों की सभी गलतियों को माफ कर केवल वर्तमान के हर पल को पूरी ऊर्जा और आनंद से जीता हूं। मेरे भीतर जाती हर श्वास मेरा आत्मविश्वास बढ़ाती है और बाहर जाती हर श्वास संदेह और निराशा को बाहर निकालती है। मैं अपने अंदर अनंत संभावनाएं समेटे एक अद्भुत और एक खास इंसान हूं। मैं हर तरह की चुनौती का सामना कर एक शांतिपूर्ण समाधान निकालने के काबिल हूं। मैं बुद्धिमान हूं और सही फैसले ले सकता हूं। मैं सफल और सौभाग्यशाली हूं। मैं उन सब चीजों के लिए आभारी हूं जो मेरे पास है। मैं हर तरह से संपूर्ण और संपन्न हूं। मैं स्वतंत्र हूं, काबिल हूं अपने फैसले स्वयं लेने के लिए। मैं खुद से प्यार करता हूं, मैं खुद का विश्वास करता हूं। मेरे लिए नामुमकिन कुछ भी नहीं, मैं कुछ भी पा सकता हूं। मेरे रोम रोम से सकारात्मक ऊर्जा बहती है। मैं किसी भी चुनौती का सामना कर सकता हूं। मेरा जीवन प्यार, पैसे और सफलता से भरा है। मेरे पास असीमित क्षमताएं हैं सीमाओं को लांघकर कुछ बड़ा करने की। मैं मेरे रास्ते में आने वाली हर बाधा का सामना कर अपना रास्ता बनाने में सक्षम हूं। मेरे पास अनंत योग्यताओं का आशीर्वाद है जिनका इस्तेमाल मैं हर रोज करता हूं। मैं श्रेष्ठ हूं, बहादुर हूं और दयालु हूं। मेरे अंदर अनंत कल्पना और रचनात्मक शक्ति है। मैं अपनी उपलब्धियों से संतुष्ट हूं। मेरे व्यक्तित्व का असर सभी को आकर्षित करता है। मैं शांति और एकता में विश्वास रखने वाला एक शानदार इंसान हूं। मेरा दिमाग पूरी तरह से सकारात्मक विचारों से भरा है। मैं जिनसे प्यार करता हूं, मेरे रिश्ते उनसे निरंतर मजबूत हो रहे हैं। मैं जहां भी जाता हूं, वहां प्यार फैलाता हूं और प्यार ही पाता हूं। मैं खुद की काबिलियत पर पूरा भरोसा रखता हूं। मैं विलक्षण, बुद्धिमान और शांति में विश्वास रखने वाला एक अमीर और शक्तिशाली इंसान हूं। मैं निडर हूं, निष्पक्ष हूं और अपने लक्ष्यों पर पूरी तरह से केंद्रित हूं। मैं मूल्यवान हूं, मैं आशावादी हूं, मैं श्रेष्ठ हूं। मेरे में एक सफल व्यक्ति की सभी योग्यताएं हैं। मेरा व्यवहार और दृष्टिकोण दोनों सकारात्मक हैं। मेरा जन्म किसी बड़े और किसी खास काम के लिए हुआ है। मेरा डर केवल एक एहसास है जिस पर विजय प्राप्त कर मैं आगे बढ़ रहा हूं। मैं अपने जीवन के हर क्षेत्र में सफल हूं। मैं खुले विचारों से नए अवसरों का स्वागत करता हूं। मेरे सभी रिश्ते और दोस्त मुझे सफल होने में मदद करते हैं। मेरे चारों तरफ अवसर हैं, खुशियां हैं और खुशहाली है। मैं एक प्रभावशाली व्यक्तित्व के साथ किसी भी काम के लिए तैयार हूं।
दौलत और शोहरत मेरी जिंदगी में आ रही है। मेरी जिंदगी में जो दौलत और खुशियां आ रही हैं, मैं उसके लिए आभारी हूं। मेरा आकर्षण चारों ओर फैल रहा है और अच्छी चीजें मेरी ओर आकर्षित हो रही हैं। मैं अपनी उपलब्धियों से सभी को प्रेरित करता हूं। मेरा हर दिन एक तोहफा है जो मुझे सुनहरी भविष्य की ओर ले जाता है। आपले दोन्ही हात एकमेकांवर रफ करायचे आणि आपल्या हातामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली, जी उष्णता निर्माण झाली, ती हळूहळू